8वा वेतन आयोग, कुणाचा पगार सर्वाधिक वाढणार? क्लास 4 की मोठे ऑफिसर? नवीन वर्षात सरकार देणारा मोठा धक्का की मोठं गिफ्ट? हे सर्व आपण इथे बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात माहिती कामाची, जिथे मी देतो सरकारी योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, कर्मचारी अपडेट, पगार, पेन्शन आणि नियमांची अचूक माहिती. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, नवीन वर्ष सुरू होताच 8वे आयोग बद्दल जोरात चर्चा सुरू आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, आपला पगार किती वाढणार? 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे, कारण 7वा वेतन आयोग संपुष्टात आला आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन वाढ करणार आहे. अर्थात त्यासाठी कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नरेंद्र मोदी यांनी या नवीन वेतन आयोगाची घोषणा केली होती. पगारातील वाढ ही फिटमेंट फॅक्टरशी संबंधित आहे. त्याच्या आधारावर केंद्र सरकार कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी वेतन निश्चित करेल. सध्याच्या 7व्या वेतन आयोगाची वैधता 31 डिसेंबर रोजीच संपली आहे, तर 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोगाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे या वेतन आयोगामुळे कुणाच्या पगारात वाढ होईल हे आता समोर येणार आहे. मित्रांनो, नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सर्वच कर्मचारी आणि वेतनधारकांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. 8व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या श्रेणी आणि पदानुसार वेतन वाढ होईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण 18 श्रेणी आहेत, त्यानुसार पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. पण कुणाचा पगार किती वाढेल याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. लेव्हल 1 एंट्री लेव्हल ग्रुप डी मधील कर्मचारी, लेव्हल 2 ते 9 ग्रुप सी कर्मचारी, लेव्हल 10 ते 12 ग्रुप बी कर्मचारी, लेव्हल 13 ते 18 ग्रुप ए कर्मचारी. जर फिटमेंट फॅक्टर 2.15 ठेवण्यात आले तर त्यानुसार मूळ पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ते आपण इथे बघूया. लेव्हल 1 मध्ये सध्याचा पगार 18,000 आणि वाढलेले पगार 38,700, तर वाढीव फरक 20,700 एवढा असेल. लेव्हल 5 मध्ये सध्याचा पगार 29,200, वाढलेला पगार 62,780, तर वाढीव फरक 33,580 एवढा असेल. लेव्हल 10 मध्ये सध्याचा पगार 56,100, वाढलेला पगार 1,20,615, तर यामध्ये वाढीव फरक 64,515 एवढा असेल. लेव्हल 15 मध्ये सध्याचे वेतन 1,82,200, वाढलेला पगार 3,91,730, तर यामध्ये वाढीव फरक 2,09,530 एवढा असेल. लेव्हल 18 मध्ये सध्याचा पगार 2.5 लाख रुपये, वाढलेला पगार 5,37,500, तर यामध्ये वाढीव फरक हा 2,09,530 एवढा असणार आहे. मग कुणाचा पगार वाढला बघा, तर जर फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला तर लेव्हल 18 मधील सरकारी कर्मचारी, यामध्ये कॅबिनेट सचिव आणि इतर मोठे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पगार वाढणार आहे. त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इतरही कर्मचाऱ्यांचे वेतन वाढेल, पण ते त्यांच्या श्रेणीनुसार वाढेल. पण मोठ्या अधिकाऱ्यांना नवीन वेतन वाढीचा चांगला फायदा होत असल्याचे दिसते. या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार असल्याचे चित्र आहे. पेन्शनधारकांना ही मोठी खुशखबर आहे. मित्रांनो, फक्त कर्मचारीच नाही तर पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यांची सुद्धा मिनिमम पेन्शन वाढ होणार आहे, DA रिसेट होणार आहे, फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा होणार. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? ग्रुप डी, क्लर्क, टीचर, ऑफिसर, पेन्शनर? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. 8व्या वेतन आयोगानुसार तुमचा पगार किती वाढायला हवा? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला शेअर करा आणि अशाच पगार व पेन्शन अपडेटसाठी माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.